जिल्हा परिषद शालेय पोषण आहार खिचडी शिजवणाऱ्या महिलांची नुकतीच हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह इथं बैठक संपन्न झाली। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या या महिलांना तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत त्यांना मानधन वाढवून देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांची हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह इथं आढावा बैठक सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण अडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। या आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजवणाऱ्या महिलांना केवळ 2,500 रुपये मानधनामध्ये महिनाभर काम करावं लागतोय। या सर्व महिलांना 10,000चं मानधन देण्यात यावं या संदर्भात ही आढावा बैठक घेण्यात आली। दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मानधन वाढीसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण अडगावकर तसंच महिलांनी दिली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये शालेय पोषण आहार जिल्हा परिषद येथे सर्व स्वयंपाकी ज्या खिचडी शिजवतात आणि दिवस रात्र मेहनत करून लहान मुलांना जो कोर्टाचा GR आहे की शालेय पोषण आहारापासून एकही दिवस मुलगा वंचित राहिला नाही पाहिजेत अशा प्रकारे रात्रंदिवस काम करणाऱ्या स्वयंपाकीची महाराष्ट्र शासन मागील 20 वर्षापासून पिळवणूक करत आहे। कारण की आज राष्ट्रीय रोजगार हमीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा 400 रुपये रोजगार दिला जातो, परंतु यांना आज एक महिन्याचा 2,500 मानधन आहे। वाढत्या महागाईच्या काळामध्ये 2,500 रुपयामध्ये काय होते एवढंच महाराष्ट्र शासनाला माझी विचारणा आहे। महाराष्ट्र शासनाला एवढीच माझी विनंती आहे की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आम्ही मोर्चे काढून धरणे आंदोलन करून आमच्या मागण्या मान्यच कराव्या लागणार। कारण की सकाळी शाळेमध्ये सुद्धा सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ह्या राबतात आणि फक्त 2,500 मानधन असल्यामुळं आमचा शासनाला एकच विनंती आहे की कमीत कमी 10,000 मानधन करावं एवढीच माझी अपेक्षा आहे। आज आम्ही सर्व कर्मचारी जे खिचडी शिजवतात त्यांच्या सहयोगानं आज आम्ही इथे आढावा बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काही मुद्दे मांडले आणि येणाऱ्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यासमोर धरणे आंदोलन आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे। आम्ही महिला 20 वर्षापासून खिचडीचं काम करत आहे, परंतु आमची मानधन वाढ होत नाही। याचं कारण काय आहे? जे मजूरदार शेतात मजुरी करतात त्यांना 300 रुपये मजुरी व आम्ही महिला दिवसभर सकाळच्या 10 वाजल्यापासून तर 4 वाजे लोक राबतो। आम्हाला एवढं मानधन कमी का? 2,500 रुपये महिना। 2,500 रुपये महिन्यामध्ये काय होते? आम्हाला मुलं आहेत त्याचं शिक्षण ते आम्हाला पण अशी अपेक्षा आहे की आमच्या मुलाला मोठ्या शाळेत टाकावं त्यांना ट्युशन लावावं, पण 2,500 रुपये महिन्यामध्ये आमचं काहीच होत नाही। त्याच्यामुळे आमची अपेक्षा पूर्ण जागेवर बसायली व आम्ही आमच्या मुलांना शिक्षण चांगलं देऊ शकत नाही। 2,500 रुपये मानधन हे आम्हाला मान्य नाही। त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत। सरकार आम्हाला म्हणजे मानधन का देत नाही हे पण आम्ही सरकारला विचारपूस करणार आहोत। औंढा नागनाथ विद्यालय इथे शालेय पोषण आहाराची खिचडी बनवते। आज आम्हाला जवळपास कमीत कमी 15-16 वर्ष तर होऊन गेले। 500 रुपये महिना झाला, नंतर 1000 झाला, 1500 झाला, आता 2,500। या महागाईच्या काळामध्ये आम्ही 2,500त काय करणार? आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण, आमचा घर खर्च, कोणी किरायानं राहतात, नाही कोणाच्या घरी शेती, रोज मजुरी करणारे लोक आज काही नाही म्हणलं तरी ते 400-500 रुपये रोज पाडतात दिवसभर काम करून। आणि आम्ही सकाळी महिला 10 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत राब काम करून त्या लेकराची भूक भागवून, पाणी नसते काही महिलाला पाणी दुरून आणावं लागते, दुरून पाणी आणून खिचडी बनवतात। सर्व बायाचे डोळे मातीत गेले खिचडी बनवू धुकटणानं। पण आम्हाला पगार किती आहे आज? 2,500। या 2,500त आम्ही काय करायचं? आमचं एकच म्हणणं आहे की या सरकारनं आमच्याकडे थोडं काहीतरी लक्ष द्यावे। आमचं कुठंच काही नाव नाही, कुठंच काही नाही। आज 20 वर्षापासून आम्ही असे आंदोलन करतो, काही करतो, जिथं म्हणलं तिथं जातो, पण आमचं कोणीही काही मुद्दा उचललेला नाही। आमच्या लेकरा बाळाकडे लक्ष द्यावं। आमच्या लेकराचं कसं शिक्षण करायचं, काय करायचं, आमचं या 2,500वर काहीच होत नाही। त्यामुळे आमचं सर्व महिलांचं काय म्हणणं आहे, कमीत कमी आम्हाला या सरकारने 10,000 रुपये तरी मानधन केलं पाहिजे। आणि केलं पाहिजे नाही आम्ही घेणारच, ते आमच्या हक्काचं आहे। ते काय आम्ही कोणाचं काही घेत नाही। आज तुम्ही खासदार आमदार जे होता कोणामुळं होता? आमच्यामुळं होता। तुम्ही आज 1 दिवसासाठी खासदार आमदार होता, तुम्हाला कायमस्वरूपी तुमचं पेन्शन चालू होते, पण आम्ही एवढे कष्ट करून सुद्धा आम्हाला आमच्यावर कोणीच हे करत नाही। आतापर्यंत आम्हाला कोणी काही केलं बी नाही। सगळे येतात आम्हाला काय म्हणतात, हो तुमचं आम्ही असं करतो, तुम्ही तसं करतो, पण आमचं कोणीच काही करत नाही। हे बोलते ते बोलते,
पण आमचं आतापर्यंत कोणीही काहीही केलेलं नाही. आम्हाला नुसतं आश्वासन आहे, तुम्हाला 10 नाही, तुम्हाला 15 देतो, 15 नाही 20 देतो. येतात बोलतात जातात, पण कोणच काही केलं नाही. आमचं सरकारसाठी एकच आमची नम्रतेची विनंती आहे सगळ्या महिलांकडून. आमचे काम करू करू डोळे गेले. 20 वर्षापासून आज आमच्या बाया कामं करतात. आता नवीन कायदा काढला 60 वर्षाचा. 20 वर्षापासून जी बाई काम करते आज ती 60 वर्षाची होणारच झाली. मग आज तिच्या जागेवर जर तुम्ही दुसरी बाई घेसाल तर त्या बाईनं काय करायचं? नाही तिला पेन्शन, नाही तिला पगार, नाही तिच्या घरी शेती, तिच्या मुलाबाळाचं शिक्षण कसं करणार? ती काय करणार? प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली.